मैत्रिणींनो, तर आज आहे धनत्रयोदशी आणि ह्या आधी गोष्टी करायला वेळ मिळत नव्हता, तर आज सगळ्यात पहिला उठल्या उठल्या पहिला विचार केला हे मेणाचे दिवे बनवायचे. कारण बाहेर इतके महाग मिळतात ना, तर मी काय केलेलं आहे माहितीये का, ह्या ज्या वाट्या आहेत टी लाईट कॅन्डलच्या, ह्या मी होलसेलमध्ये घेऊन ठेवल्या होत्या. जवळजवळ 1000 पीस आणि त्याच्या त्या वाती अशा 1000, म्हणजे एक मला अगदी 25 काय 75 पैशाला अशी वाटी मिळाली. ह्यात जर तुम्ही डीमार्टला जाल किंवा बाहेर जाल, इतक्या महाग मिळतात या टी लाईट कॅन्डल. आणि मला कसं ना, दिवाळी लक्ष्मीपूजनाला ना घराच्या कोपऱ्यामध्ये मला घर उजळावं असं वाटतं. त्यामुळे मला ते बाहेरचे दिवे परवडणारच नाहीत. आणि ते मेण सुद्धा एवढं चांगलं नसतं. हे 1 किलो मेण मला 350 रुपयाला मिळालंय आणि जवळजवळ ह्या 1 किलो मेणामध्ये माझे जवळजवळ 165 दिवे झाले. आणि तुम्ही बघू शकताय इतके सुंदर दिवे झालेले आहेत ना, मस्त झाले आहेत एकदम. आणि हे दिवे बनवून आज धनत्रयोदशी म्हणून सगळ्यात पहिलं ऑफिसची पूजा करायची असते मला. कारण शेवटी आपल्याकडे येणाऱ्या लक्ष्मीचा स्रोत आपलं कामाचं ठिकाण आहे. म्हणून घरातलं आवरून मी पहिले ऑफिसला गेले. छोटीशीच रांगोळी काढली, कारण खूप धावपळ होती. नंतर मी मोठी रांगोळी काढेन लक्ष्मीपूजनाला. आणि आमच्या मॅडम होत्या, त्यांनी पूजा केली. आणि यावेळेला व्यापार यंत्र, आपलं जी हिशोबाची वही असते, माझं स्कॅनर आहे ऑफिसचं ते, अशा सगळी साग्रसंगीत पूजा केली. देवाऱ्यातले मूर्त्या मी काढत नाही, म्हणून मी इथे पूजेच्या ठिकाणी लक्ष्मी माता, कुबेर आणि गणपतीची सुपारीच ठेवून मी पूजा केली होती. आणि असं मॅडमला पण छान असं गिफ्ट दिलं दिवाळी निमित्त. अगदी छान खुश झाल्या मॅडम सुद्धा. आणि ही सगळी पूजा वगैरे करून घरी आले मी, कारण घरचं करणं पण तितकंच महत्वाचं आहे जेवढं ऑफिसचं. आल्या आल्या सगळ्यात पहिलं म्हणजे ना, मी रांगोळी काढायला घेतली. कारण खूपदा ना मनात असा विचार येतो की बरेचसे व्हिडिओ मी बघते ना, तर असं वाटतं अरे ह्या अशा ताया, म्हणजे ह्या ताईंना कसं सगळं जमतं साडीमध्ये हे सगळं करायला. म्हणजे मला तर जमतच नाही. खूप प्रयत्न करते पण नाही जमत. पण यावेळेस म्हटलं आपण सगळी तयारी करून ठेवूया आधी, आणि त्याच्यानंतर छान अशी तयारी करूया आणि मस्त प्रसन्न मनाने पूजेला सुरुवात करूया. आणि का कळत नाहीये, हे ऑक्टोबर महिन्यामध्ये दिवाळी आली ना की अर्धा मुहूर्त तिथेच निघून जातो. कारण इतकी गरमी, काही करायचं म्हटलं की इच्छाच होत नाही. पण असं बोलून नाही चालणार नाही का, ज्या गोष्टी सण वर्षातनं एकदाच येतात तर आपल्याला करणंच आहे. म्हणून म्हटलं आपण आधी ना सगळी तयारी करून घेऊया आणि त्यानंतरच आपण तयार होऊन व्यवस्थित पूजेला सुरुवात करूया. आणि कोणत्याही पूजेची सुरुवात मला रांगोळीशिवाय सुरू झालेली अशी वाटतच नाही. त्यामुळे कितीही गडबडीत असेल, मी इतकी काही प्रो नाही आहे रांगोळीमध्ये, पण जशी जमते तशी मी रांगोळी काढते. हा सुद्धा शेप बिघडलेला दिसतोय, पण जाऊ दे, आता काय करणार. ते मला धनतेरस लिहायला आवडत नाही. आपला शुद्ध शब्द आहे धनत्रयोदशी. आणि हे बघा, हे असले रांगोळीचे पॅचेस ना मी आधीच करून ठेवलेले. ह्याच्या आधीचे तुम्ही जर व्हिडिओ बघितले असेल ना, त्यावेळेस मी एका व्हिडिओमध्ये हे दाखवलं होतं तुम्हाला की मी हे असं काहीसं करणार आहे. पण मधल्या काळामध्ये मला वेळ नाही मिळाला ते दाखवायला. पण हे बघा किती सुंदर दिसत आहेत रांगोळी, म्हणजे एकदम रेडीमेड रांगोळी सारखी. आणि हे घरी अगदी पटकन करता येतं. आणि आज धनत्रयोदशीला ना 13 दिवे लावायचे असतात. धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजन ह्यामध्ये ना खूप फरक आहे. पण आपण काय करतो, लक्ष्मीपूजनाला पण सेम पूजा करतो आणि धनत्रयोदशीला पण सेम पूजा करतो. तर आता ना पुढे मी तुम्हाला सांगणार आहे की धनत्रयोदशीची पूजा नेमकी कशाची पूजा असते. आणि बरेच जणांमध्ये बराच असं काय म्हणतात ना, गैरसमज आहे की अरे आपण धनत्रयोदशीची सेम पूजा करतो, लक्ष्मीपूजनाची पण सेम पूजा करतो. मग या सगळ्यामध्ये फरक काय आहे, तर फरक काय आहे हे मी तुम्हाला सांगते. सगळं म्हणजे तयार करून झाल्यानंतर अगदी दिव्यांमध्ये वातीपासून सगळं मी रेडी केलं होतं. आणि नंतर अशी छान साधी सिंपल तयारी केली आणि सगळ्यात पहिला तुळशीला दिवा लावला. कारण पूजा म्हटली ना की मी आता ही आयडिया मला सगळ्यात जास्त आवडली. जर तुम्ही हा माझा व्हिडिओ बघत असाल ना, तर तुम्ही पण असंच करा. सगळी तयारी आधी एकदम व्यवस्थित फर्स्ट क्लास तयारी करून ठेवायची आणि त्याच्यानंतर मग आपण स्वतःला तयार करायचं आणि नंतर सगळ्या गोष्टी आपण करायच्या. कारण ह्याच्यामध्ये आपला वेळ वाचतो आणि मुळात ना श्रम वाचतात. ती साडीमध्ये एवढं सगळं करणं ना पॉसिबल नाही होतो. त्यामुळे आता बाहेर सगळीकडे उजळायला मी एक सुरुवात केली. पहिला तुळशीत दिवा लावला, मग रांगोळीजवळ दिवे लावले. त्यानंतर मी बाहेर ना
काळ्या रंगाची फरशी ठेवलेली आहे झटपट रांगोळी काढायला. कारण ना आमच्या घराच्या बाहेर ना ह्या अशा डिझायनर टाईल्स आहेत, तर त्या टाईल्स इतक्या म्हणजे दिसायला चांगल्या दिसतात पण ना रांगोळीच डिफाईन होत नाही. त्यामुळे मी ही अशी ब्लॅक कलरची फरशी इथे मी माझ्या घराजवळ लावली की निदान रांगोळीचा लुक तरी येईल. कारण ह्याच्यावरती रांगोळी काढायचं म्हटलं ना की फरशी कुठली आणि रांगोळी कुठली ती समजत नाही. आणि सगळीकडे असे सुंदर दिवे लावले. आणि हे बघा मी जे दिवे घरी तयार केले होते ना वॅक्सचे दिवे, बघा किती सुंदर दिसत आहेत. आणि ह्याचं बर्निंग टाईमसुद्धा 2 ते 2.5 तास आहे. आणि हे जे टी लाईट कॅन्डल होल्डर दिसत आहेत ना हे सुद्धा मी फरीदाबादवरनं होलसेलच मागवलेले, 100 पीस मागवलेले. आणि हा एक पीस मला 19 रुपयाला पडला. म्हणजे जर तुम्ही डीमार्टला घ्यायला जाल तर 49 रुपीजला हा एक पीस आहे, पण मला फक्त आणि फक्त 19 रुपयाला मिळाला. थोडंसं डोकं लावायचं, म्हणजे थोडंसं सर्च करायचं, मग आपल्याला गोष्टी मिळून जातात आरामात. एवढंच आहे की आपण कंटाळा करतो, आपण बोलायचा कंटाळा करतो लोकांशी, पण काही नाही, थोडंसं बोलवून आपला जर फायदा होत असेल तर काय हरकत आहे, नाही का. त्यानंतर उंबऱ्याची पूजा केली. आणि आजचा हा सगळा व्हिडिओ ना माझ्या मुलीने शूट केला आहे, त्याच्यामुळे मला जाम आज भारी वाटत होतं. तर आत्ता धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजनामध्ये काय फरक आहे. धनत्रयोदशीला सगळ्यात पहिला आपण जी पूजा करतो ना ती धन्वंतरीची पूजा असते. धन्वंतरी म्हणजे कोण. ज्यावेळेस समुद्र मंथन झालं त्यावेळेस धन्वंतरीचा उगम झाला. धन्वंतरी समुद्रातनं मंथनातनं बाहेर आले आणि हेच धन्वंतरी देवांना सुपूर्त करण्यात आले. आणि हेच धन्वंतरी म्हणजे विश्वातले पहिले डॉक्टर. त्यामुळे आजच्या दिवसामध्ये सगळ्यात मोठा मान असतो तो धन्वंतरी पूजनाचा. त्यामुळे धन्वंतरीचा फोटो, धन्वंतरीची मूर्ती, त्याचं आपण पूजन करतो. त्याचबरोबर ज्या आयुर्वेदिक आपल्याकडे ज्या काही औषधी असतात, आता माझ्याकडे फक्त ओवा आणि तुळस होती, त्यामुळे मी एका वाटीमध्ये ओवा आणि तुळस ठेवली आणि त्याचं पूजन केलं. आणि धन्वंतरी देवाकडे प्रार्थना करायची की माझ्या घरातील सर्व सदस्यांना उत्तम आरोग्य लाभू दे. कारण शेवटी जे आपण लहानपणापासून म्हणत आलोय आरोग्यम धनसंपदा, आणि खरंच आहे, जर आरोग्य चांगलं असेल ना तर सगळ्या गोष्टी मॅनेज करता येतात. पण जर खूप पैसा आणि आरोग्यच नाही तर त्या पैशाला सुद्धा काही किंमत राहत नाही. त्यामुळे ही पहिली पूजा असते. दुसरी पूजा असते कुबेराची. आता कुबेर म्हणजे कोणी देवता नाहीये, कुबेर हे यक्ष आहे. आणि कुबेरांना धनाची देवता नाही म्हणत, धनाचे रक्षक आहेत कुबेर. जर तुम्ही काही आध्यात्मिक पुस्तकं वाचली असतील तर तुम्हाला कळेल की महादेवांनी कुबेरांना धनाचा रक्षक म्हणून नेमलं होतं. म्हणून कुबेराची पूजा देवाऱ्यात होत नाही, फक्त कोजागिरी पौर्णिमेपासून ते धनत्रयोदशीपर्यंत देवाऱ्यात करतात. त्याच्यानंतर ती तिजोरीत असते, कारण ती धनाची देवता नाही आहे तर धनाचे रक्षक आहेत. तर हा मुख्य फरक आहे धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजनामध्ये. तर आजचा मान असतो कुबेराचा आणि धन्वंतरी देवतेचा. आणि लक्ष्मीपूजनाला मात्र आपण सगळी पूजा करू शकतो. आणि शेवटी धन म्हणजे काय. धन म्हणजे आपलं धान्य, धान्याची पूजा या दिवशी करतात. तर हे असं छोट्या छोट्या गोष्टी ना आपल्याला माहिती नसतात, पण थोडंसं जरा माहिती करून घेतलं ना तर प्रत्येक दिवसाचं महत्त्व आपल्याला खूप छान पद्धतीने समजतं आणि आपल्याला आपला सण अगदी उत्तमरित्या साजरा करता येतो. सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. पूजा झाल्यानंतर दुसरं महत्त्वाचं काम असतं धनत्रयोदशीच्या दिवशी, ते म्हणजे यमदीपदान. यमदीपदान केल्याने अकाल मृत्यूची भीती निघून जाते. त्यामुळे हे 2 मुटके करायचे असतात आणि 4 वातीचा दिवा लावायचा असतो. हा दिवा घराच्या बाहेर, दरवाजाच्या बाहेर दक्षिण दिशेला लावायचा असतो. पण आता खरं सांगायचं म्हटलं तर आपण राहतो फ्लॅटमध्ये. माझा दरवाजा उत्तरमुखी आहे, म्हणजे जर घराच्या बाहेर पडलं तर उत्तरेला तो आपण जातो. तर त्यातल्या त्यात मी त्या भागातली दक्षिण दिशा पकडून तो दिवा मी लावला.
असं म्हणतात की यमदीपदान केल्याने अकाल मृत्यूचं भय निघून जातं, त्यानंतर घरामधली निगेटिव्हिटी दूर होते आणि घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती लाभते. पण ते तो दिवा लावताना त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ घालायचे असतात. तर घराच्या दरवाजाच्या बाहेर रांगोळीच्या बाजूला मी कंपासने दक्षिण दिशा मार्क केली आणि त्या कोपऱ्यामध्ये तो दिवा मी लावला. आणि ह्या पूजेमध्ये ना, ह्या यमदीपदानमध्ये सदाफुलीचं फूल व्हायचं असतं. आत्तापर्यंत माझ्याकडे सदाफुलीचं झाड असायचं, पण आता नाही आहे. त्याच्यामुळे मी पांढरं फूल ह्या मुटक्यांना सुद्धा आणि दिव्याला सुद्धा वाहिलं. अशा प्रकारे सगळंच आज एक एक करून पार पडली पूजा. तर सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना धनत्रयोदशीच्या आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. नवरात्री थोडी गडबड झाली होती, मला व्हिडिओ पोस्ट करता नाही आले, पण जसं मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की आता मी प्रयत्न करीन सगळं मॅनेज करून लवकरात लवकर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवायला. तर असा साधा जसा तुमचा दिवस असतो तसाच माझा दिवस होता. पण कसं आहे, माझी खूप धावपळ असते दिवाळीला, कारण ऑफिसमध्ये करायचं असतं, परत घरी करायचं असतं, त्यामुळे थोडी गडबड होते. पण तरीसुद्धा जसं जमलं तसं मी व्हिडिओ शूट केलेला आहे आणि तुमच्यापर्यंत मी पोहोचवत आहे. तर एकंदर या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडलं, कारण रांगोळीचं पॅच हे मी घरी बनवलेलं आहे, तर ते कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि वेळ आहे अजून, उद्याचा दिवस आहे, जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे रांगोळीचे पॅचेस तुम्ही करू शकता. तर या एकंदर व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हा सगळ्यांना ही दिवाळी आनंदाची, भरभराटीची आणि समृद्धीची जावो, हीच परमेश्वराचरणी प्रार्थना. तर आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, उत्साही राहा, निरोगी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप 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 खुश राहा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.